आणि यानंतर पाहणार आहोत काही राजकीय घडामोडी। तात्या विंचू रात्री येऊन चावेल आणि गळा दाबेल, महेश कोठारे यांच्या वक्तव्यावरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया। मी मोदीजींचा भक्त आहे आणि मुंबईमध्ये भाजपचाच महापौर बनेल असं विधान महेश कोठारे यांनी केलेलं। प्रत्येकाला मताचा अधिकार आहे, पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाहीये असं बोलला तर तात्या विंचू असं मराठी माणूस होता, रात्री चावागेल येऊन गळा दाबेल। महेश कोठारे यांनी भाजपची बाजू घेतल्यानंतर राऊतांना मिरच्या झुमल्या, पण हिरो आमच्या सोबत तर विलन तुमच्या सोबत आहे। तात्या विंचू विलन होता। संजय राऊतांच्या महेश कोठारे यांच्यावरील टीकेला नवनाथ बन यांचं उत्तर। तुमच्या सोबत विलन आहे तर आमच्या सोबत हिरो आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असो, देवाभाऊ असो किंवा महेशजी कोठारे असो, हिरो आमच्या सोबत आहेत आणि विलन तुमच्या सोबत आहेत। पुण्यात भाजपच्या नावाखाली काहींकडून व्यापार अनैतिकता म्हणून मोहोळे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। पुण्यामध्ये काही भाजपच्या लोकांकडून स्वतःचा गल्ला भरण्याचं काम धंगेकरांचं आलं। पुणेकर म्हणून मी धंगेकरांच्या पाठीशी उभा, सत्तेत असूनही धंगेकर विषय लावून धरतात, याबद्दल कौतुक वसंत मोरेंकडून रवींद्र धंगेकर यांची पाठराखण। मला तर वाटतं खरं तर धंगेकरांचं आता कौतुक केलं पाहिजे की सत्तेमधल्या पक्षामध्ये असताना धंगेकर आज ज्या पद्धतीने मुरली मोहोळांचा विषय लावून धरतात ते धंगेकरांच्या पाठीमागे पुणेकर म्हणून मी सुद्धा 100% उभा राहील। मेधा कुलकर्णी केस झाडकी पत्ती, मेधा कुलकर्णी यांच्यावरती गुन्हा दाखल करा, अन्यथा पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करणार। रुपाली पाटील यांचा पुणे पोलिसांना थेट इशारा। आपल्या इथं पंतप्रधान सुद्धा कायद्याच्या अखेरीत येतात, मुख्यमंत्री सुद्धा येतात, तर मेधा कुलकर्णी की झाडकी पत्ती आहे, त्यांच्यावर डीसीपी रावले यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे, हे मी स्वतः त्यांना मागणी केलेली आहे। शनिवार वाडा प्रकरण पुढे आणून मोहोळांवरील आरोपांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारी यांनी केला। मेधा कुलकर्णी गोंगाट करताय, पण मूळ मुद्दा जमिनीच्या गैरव्यवहाराचा आहे, असंही त्या म्हणाल्या। मुरलीधर मोहोळांनी जैन ट्रस्टची जी जागा हडप करण्याचा प्रयत्न केला, हा मुद्दा बाजूला पडावा यासाठी ठरवून मेधा कुलकर्णी एक गोंगाट करण्याचा प्रयत्न करत आहेत। बच्चू कडू नेहमीप्रमाणे सरकारला ब्लॅकमेल करताय, असं रवी राणा यांनी म्हटलंय। बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले, माझं राजकीय पुनर्वसन करा, मला पद द्या, अशी मागणी बच्चू कडू यांनी शिंदेंना केली, असा दावा आमदार रवी राणा यांनी केलाय। मला जे माहित आहे ते एकनाथ शिंदे साहेबांना भेटले, त्यांनी म्हटलं की मी आंदोलन थांबवतो, मला MLC द्या, मला कुठंतरी राजकीय पुनर्वसन माझं करा, अशा प्रकारचं नेहमीप्रमाणे ब्लॅकमेल सरकारला करण्याचे त्यांनी पाऊल उचललेलं आहे। दिलीप मानेंना पक्षात घेण्यास भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध, भाजपच्या कार्यकर्त्यांचं भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन। लूट करणाऱ्यांविरोधात आम्ही काम केलं, आता लोकांसमोर कसं जायचं, शहर अध्यक्षांना भाजप कार्यकर्त्यांचे सवाल। सोलापूरमध्ये भाजप शहर अध्यक्षांकडून आंदोलनकर्त्यांची समजूत, प्रदेश अध्यक्ष आणि पालकमंत्र्यांसोबत चर्चा केली, सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल, शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचं वक्तव्य।